नमस्कार. कन्सेप्ट डेल्टाच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आता अनेकांची म्हणजे सर्वांचीच आता काय झालेली असेल, MST-CETची फेज 1 आणि फेज 2ची एक्झाम झाली. काल आपल्याला 2 दिवसापूर्वी काय आलं तर फेज 1चं तुमचं जे काही रिस्पॉन्स शीट असेल ती आली. त्याच्यातून अनेकांनी मार्क कॅल्क्युलेट केले, कारण काही जणांना चांगले मार्क्स आले, काही जणांना थोडे कमी मार्क्स पडले. पण आता सर्व जे काही फेज 1 झाली एक्झाम, फेज 2 झाली आणि हे सगळं होऊन गेल्यानंतर आता जे सुट्ट्यांच्या काळामध्ये आपल्याला महत्त्वाचं पुढच्या टप्प्यामध्ये आता जे काही रिझल्ट लागेल त्याची आपण वाट पाहू आणि पुढच्या टप्प्यासाठी आता मार्गस्थ झालं पाहिजे. मग त्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर येणाऱ्या आपल्या जे काही महिन्याभराचा जो आपल्यासाठी काळ आहे, तो वेळ आपल्याला आपले जे काही ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट्स लागतील ते डॉक्युमेंट्स जमा करण्यासाठी लावायचा आहे. आणि ते डॉक्युमेंट्स मग कुठले असले पाहिजे, काही कॉमन डॉक्युमेंट आहेत जे सर्व कॅटेगरीच्या स्टुडंट्ससाठी असतील. काही ज्यांची SC असतील, ST असतील, OBC, FIJNT ह्या ज्या कॅटेगरीज आहेत किंवा NT1, NT2 ह्या ज्या कॅटेगरीज आहेत त्यांच्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स असतील. काही PWD स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स असतील. ऑर्फन स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स असतील. अशा जर आपल्याला सर्वांचे डॉक्युमेंट्स आणि जे काही कॉमन डॉक्युमेंट्स आहे त्याच्यावर आता दादा तुम्ही म्हणसाल की हे ढिगभर व्हिडिओ यूट्यूबला या विषयामध्ये पडलेले आहेत, पण आता प्रोसेसचा भाग म्हणून मला हाही व्हिडिओ त्या संदर्भामध्ये बनवावा लागेल. आणि त्याचाच एक भाग आता डॉक्युमेंट्समध्ये आपण पाहू की कुठले डॉक्युमेंट्स कुठून तयार केले जातात, त्याला किती काळ लागू शकतो, किती वेळ लागू शकतो. काही डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असतील ते तुम्ही ऑर्गनाईज पद्धतीनं तुमच्याजवळ ठेवले पाहिजे. त्याच्या किती कॉपी असल्या पाहिजे तुमच्यासोबत ते सेट असले पाहिजे, म्हणजे आपल्याला ॲडमिशनच्या टाईमला किंवा ज्यावेळेस आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्या टाईमला आपल्याला गडबड होणार नाही, कसल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. आता त्याच्यामध्ये जर सर्व स्टुडंट्ससाठी कुठले डॉक्युमेंट्स असतील, ऑल स्टुडंट म्हणजे सर्व स्टुडंट्ससाठी, म्हणजे सर्व कॅटेगरीच्या कुठलीही कॅटेगरी असो त्याला 10th मार्कशीट तुमची लागणारच आहे, 12th मार्कशीट लागणार आहे. मग आता काय करा, 10th मार्कशीट, 12th मार्कशीट याचं तुम्ही चांगल्या पद्धतीचा फोटो काढून घेऊन तुम्ही आय थिंक फॉर्म भरत असताना ते केलंच असेल, ते जे काही 2 MBच्यामध्ये ते अपलोड करायची त्याची साईज असते त्यामध्ये करून ठेवलं असेल. हे सगळे जे डॉक्युमेंट्सचं बॅकअप आहे ते तुमच्या ड्राईव्हला ठेवा, जेणेकरून कधी प्रॉब्लेम झालाच, डॉक्युमेंट इकडं तिकडं झालं तर कमीत कमी ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना तरी ते डॉक्युमेंट कामी येऊ शकतात. त्यामुळे ड्राईव्हचं सुद्धा तुमच्याजवळ अपलोड करून ठेवा. आता हे ऑल स्टुडंटसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात तर 10thचं डॉक्युमेंट लागतं, म्हणजे मार्कशीट लागते, 12thची मार्कशीट लागते. आता MST-CETचा रिझल्ट लागतो. आता काही स्टुडंटनी MST-CETचा रिझल्ट लागतो आणि सोबत आणखीन एक मी इथं लिहायचं विसरून गेलो, JEEचा रिझल्टसुद्धा लागतो. MST-CET आणि JEEचा, आता CETचा रिझल्ट यायचा राहिला पण आपला JEEचा रिझल्ट मेन्सचा आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की दादा आपल्या कॅप राऊंडला CETच्या इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठीच्या प्रोसेससाठी JEEचा रिझल्ट कशासाठी लागणार. आपल्या इथले काही जे ॲटॉनॉमस कॉलेजेस आहेत जसं की COEP असेल किंवा मग तुमचं वालचंद सांगलीमध्येही आता काय झालं आहे तर JEEच्या स्कोअरवर तुमच्या काही सीट्स भरल्या जातात. जसं की COEPमध्ये जवळपास 15% सीट्स ह्या JEEच्या म्हणजे ऑल इंडिया कोट्यामधून भरले जातात. तर त्याच्यासाठी तुमचं आता तुम्ही म्हणसाल दादा असं कसं की एकतर CET भरलं किंवा JEE भरलं, तसं नाही, पॅरलल भरायचं. ज्याच्यातून तुम्हाला चांगलं कॉलेज अलॉट होईल ते कॉलेज तुम्ही घेऊन पुढं गेलं पाहिजे, पुढच्या राऊंडला गेलं पाहिजे. किंवा मग तुम्हाला जर ते कॉलेज कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही तिथं ते फ्रीज करून ॲडमिशन कन्फर्म करू शकता. त्याच्यानंतर LC किंवा TC लिव्हिंग सर्टिफिकेट हेही लागतं. आधार कार्ड, आता आधार कार्ड काही अनेकांचं आधार कार्ड मोबाईल नंबरसोबत लिंक नसतं, तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरसोबत लिंक करून घ्या. आता पॅन कार्ड तसं ऑप्शनल आहे, लागतंच अशा पद्धतीचं नाही, पण पॅन कार्ड माझं म्हणणं आहे की तुम्ही काढून घ्या. आणि कारण कसं आहे की पुढे जे तुमच्या ज्या स्कॉलरशिप असतील, म्हणजे काही जणांच्या हॉस्टेलच्या स्कॉलरशिप ज्यांना भेटतात, वसतिगृहाच्या शिष्यवृत्ती, कॉलेजच्या फीसच्या ज्या स्कॉलरशिप असतात त्याच्यासाठी, तर त्याच्यासाठी पॅन कार्ड पण आता लागतंच, तर तेही काढून ठेवा एकासोबत. आता पासबुकचे काय पाहिजे, पासबुक पाहिजे तुमच्याजवळ आणि पासपोर्ट साईज फोटो पाहिजे. पासपोर्ट साईज फोटो तुमचे आता करंटचे तुम्ही काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला म्हणजे पूर्ण प्रोसेसमध्येच आता लागतील. जे तुमचं ID कार्ड, कॉलेजचं जे ID कार्ड असेल त्याच्यावर पण जे तुम्ही आता ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस जे डॉक्युमेंट म्हणजे जो फोटो वापरसाल तोच येईल. आणि बँकचं पासबुक, आता बँकचं पासबुक म्हणजे काही जणांच्या लोकल बँकमध्ये काही खाते असतात, अकाउंट्स असतील, तर ते अकाउंट्स असण्यापेक्षा एक नॅशनलाइज बँक जी असते त्याच्यामध्ये, जसं की SBI आहे, बँक ऑफ बडोदा आहे, ॲक्सिस आहे,
ICICI बँक आहे, यासारख्या नॅशनलाइज बँकमध्ये तुमचं काय असू द्या, अकाउंट असू द्या. आता हे नॅशनलाइज बँकमध्ये तुमचं अकाउंट का पाहिजे, तर तुमचे जे काही EBC म्हणजे जे काही तुम्हाला स्कॉलरशिप कॉलेजमधली भेटते, आता काय राहतं, डेव्हलपमेंट फीस राहते आणि ट्युशन फीस राहते. तुम्हाला जी काही म्हणजे आता स्कॉलरशिप भेटून तुमची फीस काय होती, कमी होती, तर तुमची जी ट्युशन फी असते ना, त्या ट्युशन फीच्या 50% गव्हर्नमेंट तुमचं काय करतं, तुम्ही जर सवलतीमध्ये जाता ते वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगळे. EWSसाठी काय आहे तर 50% ट्युशन फी माफ आहे. तुमचं SC आणि ST वाल्या कॅटेगरीसाठीच काय आहे तर 100% ट्युशन फी माफ आहे. तर ते सगळं काय होतं, तर त्या तुमच्या ज्या ट्युशन फीसची जी एक्स्ट्राची अमाऊंट तुमच्या कॉलेजच्या अकाउंटवर जे काही तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार जी पडणार आहे, तर ती कुठल्या अकाउंटवर पडणार आहे, तर ती तुमच्या या अकाउंटवर येऊ शकते. तुमच्या वसतिगृहाच्या ज्या काही तुमच्या स्कॉलरशिप असते, जसं पंजाबराव देशमुख वसतिगृहाची जी काही शिष्यवृत्ती असते ती, अजून SC आणि STच्या स्टुडंटसाठी ज्या काही शिष्यवृत्ती असतात, OBC स्टुडंटसाठी महाज्योतीच्या ज्या काही शिष्यवृत्ती असतात, त्याच्यासाठी तुम्हाला नॅशनलाइज बँकेचं अकाउंट पाहिजे. आता डोमासाईल का पाहिजे, नॅशनॅलिटी का पाहिजे. आता तुमचं डोमासाईल म्हणजे काय असतं, आदिवास म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, याचं ते काय प्रूफ आहे, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात. म्हणजे बेसिकली आपल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसमधल्या ज्या सीट्स आहेत ते कोणासाठी आहेत, त्या महाराष्ट्राच्या स्टुडंटसाठी आहेत, आउट ऑफ महाराष्ट्रवाल्यांसाठी नाहीत किंवा ऑल इंडियावाल्यांसाठी नाहीत. तर त्याच्यासाठी डोमासाईल पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जे काही आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये त्या डोमासाईलमुळं फायदा होतो. ते जर डोमासाईल नसेल तर मग तुमच्या त्या महाराष्ट्राचे तुम्ही स्टुडंट आहात, हा हक्क तुमचा राहून जातो. त्याच्यामुळे डोमासाईल तुमचं कंपल्सरी आहे. नॅशनॅलिटी जसं तुमच्या म्हणजे TC किंवा LC त्याच्यावर काय असतं, नॅशनॅलिटी असते भारतीय. आता काही जणांच्या याच्यावरती नॅशनॅलिटी नाही, तर त्यांना काय करावं लागेल, नॅशनॅलिटीचं जे काही सर्टिफिकेट असतं, आता हे डोमासाईल असेल, नॅशनॅलिटी असेल किंवा मग इन्कम सर्टिफिकेट, हे तहसील कार्यालयातून काढलं जातं. आता अनेकांना माहीत असेल की आपल्या इथं तहसीलच्या जवळ किंवा कुठेही तुम्ही गेलात तर तुम्हाला ते लिंक लागून जाते की कुणाजवळ जायचं आणि काय करायचं आणि कशा पद्धतीनं आपलं लवकरात लवकर डॉक्युमेंट्स काढून घ्यायचे. तरी पण तुम्ही प्रोसेसला लागलात तर आणखीन चांगलं होईल. आता इन्कम सर्टिफिकेट, आता इन्कमचं सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे तुम्हाला, तर ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा खाली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी EBCची शिष्यवृत्ती भेटते. तर त्याच्यासाठी काय पाहिजे, इन्कमचं सर्टिफिकेट पाहिजे. आता SC आणि ST कॅटेगरीवाल्यांसाठी काय आहे, तर आता कास्ट सर्टिफिकेट जे असतं तर ते इझिली अवेलेबल होतं किंवा ते लवकर निघून जातं. पण जे कास्ट व्हॅलिडिटी असते त्याला बरीच मोठी प्रोसेस असते, ज्याला तुम्हाला शाळेमधला दाखला, त्याचा पुरावा दाखवावा लागतो की आम्ही त्या कॅटेगरीचे आहोत म्हणून. मग त्याच्यासाठी बरंच व्हेरिफिकेशनची प्रोसेस असते. तर मग हे कास्ट सर्टिफिकेट निघणं काही अवघड नाही. पण ज्यांचं SC आणि ST कॅटेगरी असतील त्यांनी कास्ट व्हॅलिडिटीच्या कामाला लागलं पाहिजे. आता अनेक जण तुम्हाला म्हणजे सांगतील की दादा की कास्ट व्हॅलिडिटी जर पुढच्या महिन्याभरात निघाली नाही तर त्यावर काही ऑप्शन आहे का, तर ऑप्शन्स त्याच्यावर पर्यायी मार्ग आहेत. पर्यायी मार्ग काय असतील की तुम्ही जे व्हॅलिडिटीसाठी तुम्ही जे रजिस्टर केलेलं असेल त्याचं जे ॲप्लिकेशन असेल किंवा त्याची जी रिसिप्ट असेल, पावती असेल, ती पावतीसुद्धा तुमची चालते. पण कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला ती 3 महिने ते 6 महिने जे की तुमचं कॉलेज सांगेल, सरासरी 3 महिन्याचा त्यांनी काळ दिलेला असतो, तर त्या 3 महिन्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट म्हणजे तुमची कास्ट व्हॅलिडिटी ती कॉलेजला तुम्हाला सबमिटच करावी लागते. नाहीतर तुमचं ॲडमिशन काय होतं तर कॅन्सल होऊन जातं. त्याच्यामुळं काय करा की तेवढा पुढचं म्हणजे पुन्हा कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही कुठलं तरी कास्टची व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट कॉलेजला देणार, त्याच्यापेक्षा सोपी आयडिया की तुम्ही काय करा, कास्ट व्हॅलिडिटी आताच काढायचा प्रयत्न करा. नाही झालं तर मग पर्यायी मार्गाचा आपण वापर करू. OBC असतील, NT असेल, SBC असेल, VJNT असेल, या स्टुडंटसाठी पण सर्टिफिकेट लागेल, व्हॅलिडिटी लागेल आणि ॲडिशनल काय लागेल तर नॉन क्रिमिलियर लागेल. आता हे नॉन क्रिमिलियर काय असतं, तर आता OBCच्या ज्या सवलती आहेत, OBCच्या, NTच्या, SBC आणि VJNT या सवलती ह्या तुमच्या जर समजा OBC स्टुडंट आहे आणि 8 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर त्याला ते सवलतीचा फायदा घेता येत नाही. तर त्याच्यासाठी हे काय नॉन क्रिमिलियर हे 1 वर्षासाठीच व्हॅलिड असतं. जर कोणाजवळ आधीच्या वर्षीचं कधीचं असेल तर तुम्ही ते नव्यानं अप्लाय करून काढून घेतलं पाहिजे. आता EWSवाल्यांसाठी जास्त काही लफडालोचा असं काही नाही. त्यांना सिम्पल तुमचं काय पाहिजे, EWSचं सर्टिफिकेट पाहिजे. EWS म्हणजे जवळपास त्याच्यात सगळ्या ओपनमधल्या कास्ट येऊन जातात. EWS असं काही कास्ट नाही, इकॉनॉमिकल विकर सेक्शन असं एक ते सेक्शन आहे. आणि राशन कार्ड पण सोबत असू द्या म्हणजे तुमच्याजवळ असेलच घरी. पण आता ते राशन कार्ड जे असतं त्या राशन कार्डमध्ये तुमचं काय राहतं, कुटुंब प्रमुख राहतो, त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्यांची नावं असतात. मग त्या कुटुंबातील सदस्यांच्या नावामध्ये तुमचं नाव आहे का हेही एकदा पाहून घ्या. कारण काय होतं की पुढे तुम्ही जेव्हा स्कॉलरशिपला अप्लाय करता
त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं नाव असलं पाहिजे. जर नसेल तर काही अडचण नाही, तुम्ही ते नाव त्याच्यामध्ये टाकू शकता. त्याची जी काही प्रोसेस असेल तर ती तुम्ही प्रोसेस करून घेऊ शकता. आता SCBC म्हणजे कुठले सोशल अँड इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास, म्हणजे जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी आहे विशेषतः. त्याचं जे सर्टिफिकेट पण पाहिजे आणि त्याची व्हॅलिडिटी पण पाहिजे. लक्षात असू द्या, व्हॅलिडिटीसुद्धा त्याची पाहिजे. आता ही काय झाली की SC STच्या म्हणजे हे ऑल म्हणजे हे तर डॉक्युमेंट सर्वांसाठीच पाहिजे. हे SC आणि ST वाल्यांसाठी पाहिजे, हे OBC NT SBC आणि VJNT वाल्यांसाठी पाहिजे, आणि हे EWS आणि SCBC वाल्यांसाठी पाहिजे. हे सर्व झाल्यानंतर आता ह्या ज्या कॅटेगरीज सोडून अनेकांच्या वेगळ्या, काही जण मायनॉरिटीवाले असतील. म्हणजे आपल्या इथं काय आहे, म्हणजे मुंबईमध्ये असे काही कॉलेजेस आहेत तिथे काय गुजराती स्टुडंटसाठी काय आहे, मायनॉरिटी कोट्यामधून त्यांना काही रिझर्वेशन आहे. काही जैन कॉलेजेस आहेत तिथं त्यांच्यासाठी रिझर्वेशन आहे. मग असे जे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये त्या पद्धतीचं मायनॉरिटीचं रिझर्वेशन आहे. त्या मायनॉरिटीच्या रिझर्वेशनसाठी कुठले डॉक्युमेंट्स असले पाहिजे, PWD स्टुडंट असतील त्यांच्यासाठी कुठले असले पाहिजे, ऑर्फनसाठी कुठले डॉक्युमेंट्स असले पाहिजे. तर तुम्ही आपल्या आता हे वेबसाईटचं आपलं कालच लॉन्च झाली, त्याचं मी सांगतो www.conceptdelta.in या वेबसाईटला जर तुम्ही गेला, मी त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देईल. पण तुम्ही जर टाईप करून जरी गेला तरी तुम्हाला काय 3 डॉट्स दिसतील, 3 लाईन्स दिसतील. त्या 3 लाईन्सवर तुम्ही क्लिक केला तर तिथं डॉक्युमेंट सपोर्ट नावाचा एक फोल्डर दिसेल. त्या डॉक्युमेंट सपोर्टवर क्लिक केला तर तिथं तुम्हाला चेकलिस्ट भेटेल. तुम्हाला काय करायचं, तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची. तुमची कॅटेगरी ओपन असेल, EWS असेल किंवा तुमची काय असेल OBC असेल, ST असेल, तिथे कॅटेगरीज दिलेल्या असतील. ती कॅटेगरी सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात त्या डॉक्युमेंट्सची लिस्ट येईल. ती लिस्ट आल्यानंतर तिथं तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल वरती. ते डाउनलोडवर क्लिक केला तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची काय होईल, डॉक्युमेंटची चेकलिस्ट डाउनलोड होऊन जाईल. आणि मग आता कॉलेज प्रिडिक्शन. आता कॉलेज प्रिडिक्शन काय आहे, तर कॉलेज प्रिडिक्शन म्हणजे तुम्हाला काय करायचंय की तुमची जे म्हणजे आता तुम्हाला तिथं दिलेलं असेल की तुमचे हे पर्सेंटाईल विचारेल, तुम्हाला आणखी JEEचं पर्सेंटाईल विचारेल, तुमचं राऊंड कुठल्या राऊंडला तुमचं कट ऑफ, म्हणजे आपले जे प्रिडिक्टर आहे ते मागच्या वर्षीचा जो की CET सेलचा 6000 पेजेसचा जो डाटा होता तो आपण डाटा एकत्र करून काय केले, आपलं कॉलेज प्रिडिक्टर तयार केले. तर तिथे ज्या काही तुम्हाला गोष्टी विचारलेल्या असतील, कॅटेगरी विचारेल, त्यावेळेस तुम्ही त्या टाकून काय करायचं की त्याच्यानंतर खाली फाइंड माय कॉलेजेसवर क्लिक केलं की तुम्हाला जे कॉलेजेस त्या विषयामध्ये भेटू शकतात ते दिसतील. आणि ते कॉलेजेस दिसल्यानंतर त्या कॉलेजेसचं तुम्हाला काय करायचंय, आता कॉलेजेसचं काय दिसेल, ते कॉलेजचा तुमचा कोड असतो. प्रत्येक कॉलेजचा जो तुम्हाला CETचा पुन्हा ऑप्शन फॉर्म फिल करताना काय करावं लागतं, कॉलेजचा कोड टाकावा लागतो, ब्रँच कोड टाकावा लागतो, ब्रँचचं नाव टाकावं लागतं, कॉलेजचं नाव टाकावं लागतं, असं असतं. मग हे करत असताना तिथं तुम्हाला कॉलेजचा कोड दिसतो, कॉलेजचं स्टेटस दिसतं, म्हणजे ते गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट एडेड आहे, ऑटोनॉमस आहे, नॉन ऑटोनॉमस आहे, की कशा पद्धतीचं कॉलेज आहे, की गव्हर्नमेंट कॉलेज आहे फक्त किंवा प्रायव्हेट कॉलेज आहे, असं त्याचा स्टेटस दिसेल, ब्रँच दिसेल, तुमच्या कॅटेगरी वाईज तुमचं काय दिसेल, तिथे कट ऑफ दिसेल, तुमचे रँक म्हणजे क्लोजिंग रँक दिसेल की कुठल्या रँकला तिथं तुमच्या कॅटेगरीचं क्लोज झाले ते दिसेल. तर अशा पद्धतीचं आपलं काय डिटेल कॉलेज प्रेडिक्टर आहे. तर त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. आता विशेषतः म्हणजे CETचं कसं आहे की थोडं अनएक्सपेक्टेबल आहे की रिझल्ट लागला म्हणजे फर्स्ट अटेम्प्टच फक्त रिस्पॉन्स शीटनं तुम्ही मार्क कलेक्ट केलेत, पण JEEचा रिझल्ट हा तुमच्याजवळ कसा आहे, कन्फर्म आहे की जो 2 अटेम्प्ट झाले त्याच्यातला जो बेस्ट असेल तर तो तुम्ही काय करा, तिथं स्कोर टाका. आणि कॅटेगरी सिलेक्ट करताना काय करा की ऑल इंडिया म्हणून एक आपण त्याच्यामध्ये सेक्शन दिलेलं आहे, ते एकदम शेवटी. तर त्याला क्लिक केला तर तुम्हाला काय होईल की JEEच्या बेसिसवर तुम्हाला कुठले कॉलेजेस भेटू शकतात ते दिसतील. आणि JEE असो किंवा CET असो, जेव्हा तुम्हाला कॉलेजेस दिसले की त्याच्यानंतर तुमच्या मार्कनुसार तर ते जे कॉलेजेस आहेत त्याचं काय असेल, वरील टॉपला तुम्हाला काय दिसेल, लेफ्ट साईडला एक डाउनलोड नावाचं बटन दिसेल. त्यावर जर क्लिक केला तर तुम्हाला कुठले कॉलेजेस भेटू शकतात त्याचं डिटेल तुम्हाला काय होईल, कॉलेज प्रिडिक्शनचे जेवढे काही कॉलेज असतील 50, 100, 150 कॉलेजेस जे असतील तुमच्या मार्कनुसार तुम्हाला भेटू शकतात. तर त्या कॉलेजेसचं तुम्हाला PDF डाउनलोड होत जाईल, जे की तुम्हाला पुढे एकंदरीत सर्व प्रोसेसमध्ये मदत होईल. कारण तुम्ही काही मागच्या वर्षीच्या CET सेलचे 4 वर्षाचे जे काही 6000 पेजेस 1,500 पेजेसचे 4 जे PDFs आहेत ते तर काही पाहणं पॉसिबल नाही. ही गोष्ट तुमच्यासाठी तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या गरजेनुसार माहिती एक्स्ट्रॅक्ट करून देणारी सर्वात बेस्ट गोष्ट असेल, सर्वात बेस्ट कॉलेज प्रेडिक्टर असेल. आता ह्या गोष्टी झाल्या. आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय करायचे, कॉलेजची प्रोसेस करायची. तिथं तुम्ही जर गेलात तर अनेकांचे डाऊट्स असतील या विषयामध्ये, मी जे काही बोललोय त्या विषयामध्ये, तर तिथं काय असेल, फ्री
काउन्सिलिंग स्लॉट बुक करायचं एक ऑप्शन असेल, तर त्यावर बुक केलात तर ते तुम्हाला डिटेल्स मागेल. ते डिटेल्स मागल्यानंतर आपली कन्सेप्ट डेल्टाची टीम काय करेल, तर तुम्हाला अप्रोच करून तुमच्याशी संपर्क साधेल. तिथे स्लॉट सिलेक्ट करायचे, त्या स्लॉटमध्ये तुम्हाला टीम संपर्क साधून तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या समजून घेण्याचा प्रयत्न करेल. ते झालं तुमचं. आणि येणाऱ्या जे काही आपल्या प्रोसेसमध्ये आहे, तुम्हाला तर कुठली ब्रँड सिलेक्ट करायची, काय करायचं, तर ते सर्व आपण काय करू आपल्या चॅनलवर येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने कुठल्या गोष्टी सिलेक्ट केल्या पाहिजे, काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण एकंदरीत या म्हणजे कॅप राऊंडच्या सेंट्रलाइज ऍडमिशनची प्रोसेस जी आहे आपली कॅप ज्याला आपण म्हणतो, त्या कॅपच्या प्रोसेस थ्रू आपण जातील आणि एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्या मार्कनुसार आपल्याला जे काही बेस्ट भेटू शकतं तिथपर्यंत आपण आपला पोहोचायचा प्रयत्न करू. धन्यवाद. इथेच थांबतो. पुन्हा एकदा पुन्हा अशाच कुठल्या तरी चांगल्या व्हिडिओमध्ये भेटू.